बघा, चौकशी चालू आहे. खरं काय खोटं काय मला माहित नाही. पण दोषी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काही शासकीय यंत्रणांनी चौकशी करावी. असे अनुचित प्रकार होता कामा नये, घडता कामा नये. आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे. कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही, एक देशाला काम केलं. चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून असेल, हे असे नेते होऊन गेले. विनंती राहील संपूर्ण ज्या भागात या अशा घडल्या, त्या भागातल्या लोकांना तिथं ज्यांना काय माहिती असेल या संदर्भात, तर त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे द्यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना कुठली शिक्षा द्यावी. त्यांना एकच म्हणजे फाशीशिवाय दुसरी काही शिक्षा असू शकत नाही. पोलिसांचं काम करतायत, सगळे तपास चालले आहेत. मात्र ह्याच्यात राजकारण करून ठराविक लोकांना टार्गेट केले जाते असं वाटतंय तुम्हाला? नाही, असं आपण निदर्शन आणून द्या. जर आपल्याला असं वाटत असेल, कोणी जरी असलं, कुठल्या पदावर जरी असलं, तर माझ्या परीने एक जबाबदार नागरिक या नात्याने मी वाटेल त्या परिस्थितीत त्यांना, त्या कुटुंबाला, त्या लोकांना न्याय मिळवून देणार, हे मी माझं कर्तव्य समजतो. लक्षात घ्या, कोण काय बोललं मला माहीत नाही. पण जोपर्यंत आरोप करणं सोपं असतं, पण जोपर्यंत सगळं सखोल चौकशी होत नाही, उघडकीस येत नाही, तोपर्यंत आरोप करणं हे चुकीचं आहे. तपास यंत्रणांना त्यांच्या परीने चौकशी करू द्या. आम्ही देखील गप्प बसलेलो नाही आहे.